एसपीपीयूचे स्टुडंट आहात आणि तुम्हाला वाटतंय की फक्त चांगल्या अभ्यासानेच आपले क्रेडिट वाढू शकतात, तर तुम्ही कम्प्लिटली रॉंग आहात. मित्रांनो, एसपीपीयूच्या क्रेडिट सिस्टीम मध्ये असे काही लूप होल आहेत ना, ते जर समजून घेतले तर ऍव्हरेज स्टुडंट सुद्धा A+ CGPA घेऊ शकतो. सो कसं, आपण थोडक्यात समजून घेऊया. पहिलं तर CGPA कसा कॅल्क्युलेट होतो की बघा, समेशन ऑफ क्रेडिट इंटू ग्रेड पॉइंट अपॉन टोटल क्रेडिट, याच्यावरनं आपला CGPA निघतो. CGPA दोन सेमिस्टरचे जो SGPA असतं त्यांचं एक इन जनरली ऍव्हरेज आपण म्हणू शकतो. आता मित्रांनो, मग हे CGPA आपला वाढवण्यासाठी काय असे रूल्स आहे, 5 रूल्स आहे का जे अभ्यासाव्यतिरिक्त महत्वाचे, पण ज्याच्याने आपला क्रेडिट एकदम 9+ वरती जाऊ शकतो. तर बघा, 5 हिडन रूल कुठले. पहिलं, हाय क्रेडिट इज इक्वल टू हाय प्रायोरिटी. म्हणजे काय, ज्या सब्जेक्टला हाय क्रेडिट आहे, जास्त क्रेडिट आहे ना, त्याला जास्त अभ्यास करायचा. ज्याला क्रेडिट कमी आहे त्याला सो अभ्यास करून क्लिअर करायचं. लक्षात ठेवा. म्हणजे कसं, काही सब्जेक्टला 3 क्रेडिट असतात तर काहींना एकच असतो. सो ज्याला 3 क्रेडिट त्याला पहिलं प्राधान्य द्या, त्याला जास्त स्कोरिंग मध्ये काढा. कळतंय तुम्हाला? ज्याला क्रेडिट कमी आहे त्याला सो अभ्यास केला तरी चालेल. नेक्स्ट आहे इंटरनल मार्क इज इक्वल टू CGPA बूस्टर. याच्यावर डिटेल एक व्हिडिओ मी मागे पण बनवला होता की इंटरनल मार्क खूप महत्वाचे. कॉलेजच्या टीचरशी ओळखी ठेवा, असाइनमेंट वगैरे सगळं वेळेवर करा, सबमिशन वेळेवर करा. सो इंटरनल टीचरच्या नजरेत प्रेझेंट फुल ठेवा. टीचरच्या नजरेत आपण जर बेस्ट असलो तर इंटरनल मार्क टर्म वर्कचे जास्त 50 पैकी 25 पैकी, तिथे 25 पैकी तुम्हाला 20-22, 50 पैकी 40-45 भेटून जाता आणि त्याने ऑटोमॅटिक CGPA ग्रो होतो. अभ्यासाव्यतिरिक्त स्ट्रॅटेजी सांगतोय. ओरल प्रॅक्टिकल फिक्स मार्क आहे, 50 मार्काचे ओरल प्रॅक्टिकल 25 किंवा 25 मार्काचे असतात. आरामात तुम्हाला 50 पैकी 40-45 मार्क पडतात, कारण त्याच्यात काही खूप जास्त स्टडी नाही राहत. प्रॅक्टिकल ओरल इझी आहे. थोडाफार चांगला अभ्यास केला तर क्लॅरिटी येऊन जाते, स्कोरिंग होतो. आणि बघा, इंटरनल मार्क आणि तुमचे ओरल प्रॅक्टिकल याच्यामुळे CGPA वाढण्यासाठी खूप जास्त आपली मदत होते. नेक्स्ट, बॅकलॉग बूस्टर स्ट्रॅटेजी. म्हणजे काय, बेस्ट परफॉर्मन्स ट्रॅकिंग याला आपण म्हणतो. हा स्पेसिफिकली लास्ट इयरच्या मुलांसाठी हा पॉईंट ऍप्लिकेबल आहे का बी कंप्लीट झाल्यानंतर जर काही विषय आहेत तुमचा CGPA समजा डाऊन आलाय तर तुम्हाला युनिव्हर्सिटी पुन्हा एक चान्स देते. त्याला बेस्ट परफॉर्मर म्हणतो की ज्याच्यामध्ये 3 सब्जेक्ट तुम्ही पुन्हा देऊन तुमचा ओव्हरऑल CGPA वाढू शकता. सो फायनल इयरच्या मुलांना ही संधी भेटते, बाकी इयरच्या मुलांना नाही. बाकी इयरच्या मुलांनी हे पॉईंट वापरायचे. 5वा पॉईंट आहे ग्रेड जम्प सायकोलॉजी. मित्रांनो, हा कसा आहे बघा, समजा 70 ते 79 याच्यामध्ये येतो समजा B ग्रेड, नंतर 80 ते 89 याच्यात आला A ग्रेड आणि 90+ याच्यात आला O ग्रेड. आता सिस्टीम कशी असते आपल्याला माहिती, आपल्याला समजा 100 पैकी आपल्याला पडतं 68-69 मार्क पडताय, म्हणजे आपण जर हार्डली 1-2 मार्क वाढवले, इथे आपल्याला येतोय C ग्रेड. पण 1-2 मार्क वाढले तर आपण कुठे जातो? डायरेक्ट B ग्रेड मध्ये. सिमिलरली समजा तुला 77-78 मार्क काहीतरी पडले आहे, तू आता B ग्रेड मध्ये, पण तुला 1-2 मार्क वाढले तर 80 होत आहेत आणि 80 2 मार्क ऍड केले तर 80 होता. 80 तू डायरेक्ट A ग्रेड मध्ये जातोय. A ग्रेड मध्ये गेला म्हणजे ऑब्विसली ग्रेड पॉइंट वाढणार, तुझं क्रेडिट ऑटोमॅटिक वाढणार आहे. सो आपण जोही पेपर लिहितोय त्यात शेवटचे 5 मार्कासाठी अजून थोडी एनर्जी लाव. ते 5 मार्क कसे वाढवता येईल का जेणेकरून ऑटोमॅटिक 2-3 मार्काने तुझं ग्रेड शिफ्टिंग होतं आणि ग्रेड जम्प झाला की ऑब्विसली ग्रेड पॉइंट ऍडिशनल ऍड होता आणि तुझा CGPA वाढतो. सो सगळ्या स्ट्रॅटेजी, या 5 स्ट्रॅटेजी होत्या की ज्याच्यामुळे विदाऊट अभ्यास सुद्धा आपण आपला CGPA वाढू शकतो. आता मिस्टेक काय होता तर याच की आपण काय करता, मुलं जनरली बघत नाही, सगळ्या सब्जेक्टला सारखं वेटेज देतात, सगळ्यांचा अभ्यास सारखं करता. ज्याला क्रेडिट जास्त त्याला जास्त फोकस. इंटरनल टीचरशी चांगले कॉन्टॅक्ट, ओरल प्रॅक्टिकल, त्याच्यानंतर सबमिशन वेळेवर करणं, असाइनमेंट वेळेवर करणं, म्हणजे इंटरनल चांगले मार्क भेटणार. टीचर रिलेशनशिप, ओरल प्रॅक्टिकलचे मार्क सोडायचे नाही आपल्याला. ओके. आणि जर नंतर आहे ग्रेड जम्प स्ट्रॅटेजी. मी सांगितले की शेवटच्या 4-5 मार्कासाठी अजून कुठे भेटेल याचा फोकस करायचा. बस तुझं क्रेडिट वाढणार, ऑटोमॅटिक CGPA वाढणार. व्हिडिओ आवडला असेल, माहिती कामाची असेल तर नक्की आपल्या फ्रेंड्सला शेअर कर. आपलं चॅनल सबस्क्राईब कर. काही डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा. आणि हो, एंड सेमच्या प्रिपरेशन साठी हे जे आहे हाय सब्जेक्ट, हाय प्रायोरिटी, हाय क्रेडिट म्हणजे हाय प्रायोरिटी सब्जेक्ट हे ट्रॅक करायचे तर पर्पल आर्ट ऍप्लिकेशन वरती रेकॉर्डेड कोर्सेस आहे. एक कोर्स 5 बेनिफिट आहे. सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, नोट्स, व्हिडिओ लेक्चर, एक्सप्लेनेशन इन मराठी आणि सगळं सोप्या भाषेत पूर्ण स्टडी मटेरियल पर्पल आर्ट ऍपवर आहे. एंड सेमचं ऍप डाउनलोड कर, अभ्यासाला सबस्क्रिप्शन घे, CGPA आपण टॉप करू. बेस्ट ऑफ लक.